परंतु त्यांनी याद राखलं पाहिजे, ही महाराष्ट्रातली जनता जनार्दन आहे. ती या महाराष्ट्रामध्ये इथल्या असणाऱ्या पुरोगामी विचाराची मुळं खोलवर रुळलेली आहे. कदाचित एखादी दुसरी निवडणूक अशा पद्धतीच्या विचारानं, विध्वंसक वृत्तीनं एक वेगळं नॅरेटिव्ह धर्मांधतेचं या ठिकाणी प्लॅन्ट करून ते जिंकू शकतील, परंतु ह्या गोष्टी दूरगामी चालणार नाही. या ठिकाणचा असणारा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा विचार जोपासणारा मराठा समाज हा सातत्याने ह्या सर्वधर्म समभाव आणि सहिष्णुतेची भाषा करतो, समतेत निष्ठित राजकारणाचा विचार करतो आणि तो आदर्श या ठिकाणच्या राजकारणी लोकांच्या मध्ये निर्माण झालेला आहे. त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कुठंतरी छेद देण्याचं काम या नवीन जो ट्रेंड राजकारणामध्ये येत आहे त्यानं सेट होतोय असं आपल्याला वाटतं. कधी कधी आपल्याला त्याची भीती वाटते की कदाचित येणाऱ्या कालखंडामध्ये हा राजकीय ट्रेंड असा जर फोपावला तर कदाचित हे महाराष्ट्राचं चित्र पूर्ण बिघडून जाईल. परंतु मला असं वाटतंय आजही अशा पद्धतीच्या गोष्टीचा, ज्या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर निषेध झाला, त्याला विरोध झाला, हे लोक बोलत राहतात, परंतु त्यांच्या बोलण्याच्या खाली ज्या कमेंट येतात त्याच्यावर ते कदाचित गांभीर्यानं पाहत नाही. तर त्याच्यावर येणाऱ्या कमेंट ह्या निश्चितपणानं महाराष्ट्राची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या असतात आणि त्याला कडकडून या विचाराला विरोध करणारे असतात. त्यामुळं भविष्यामध्ये या महाराष्ट्राची जी प्रतिमा आपल्याला उंचवायची असेल तर अशा पद्धतीच्या प्रवृत्तीचा निषेध करावा लागेल, त्यांना त्याच ठिकाणी ठेचावं लागेल आणि खऱ्या अर्थानं जरी प्रत्यक्ष त्याच्यावर भूमिका घेता आली नाही तरी पण मतदानाच्या माध्यमातून या लोकशाही राज्यामध्ये धडा शिकवणीची वेळ प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या माध्यमातून येत असते. त्यामुळे या महाराष्ट्रानं ठरवायचं आहे, आपण पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र घडवायचा आहे का आपण प्रतिगामी बनणार आहोत. इथल्या सर्व धर्म समभावाची आपल्याला धर्मनिरपेक्षतेची भूमिका पुढे घेऊन जायचं आहे का कुठल्या तरी धर्मांधतेमध्ये बरबटलेली भूमिका घेऊन पुढे यायचं आहे, हे आपल्याला ठरवावं लागेल. ज्या पद्धतीचं हे लोकप्रतिनिधी बोलत आहेत, ज्या पद्धतीनं आपण आता पाहिलं की सरन्यायाधीशांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीची भूमिका घेण्यात आली आणि ज्यांनी ती बूट फिरकावला त्याची अनेक प्रसार माध्यमांमधून चर्चा झाली. म्हणजे इथल्या असणाऱ्या काही समाजातल्या धुरीणांना काही वेगळं नॅरेटिव्ह धार्मिकतेचं सेटल करायचं आहे का याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीची गोष्ट निश्चितपणानं धोकादायक होईल. त्यामुळे अगदी सरन्यायाधीशावर घेतलेली त्या संदर्भामधली भूमिका असेल, लोकप्रतिनिधी केलेलं वक्तव्य असेल किंवा अगदी काल परवा आपण एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं सुद्धा या वरिष्ठांच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केलेली. त्यामुळं इथल्या असणारे जातीयतेची, धार्मिकतेची मुळं या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि या देशाच्या संस्कृतीला हानिकारक होत आहेत. त्याचा आपल्याला